जय श्रीराम. मी आज आलो होतो ढालेगावला. आता नवीनच नियम निघालेले आहेत. कसे पद्धतीनं आपल्या पद्धतीनं लोक राख आणून टाकायचे. तर जे पहिले गावामध्ये राख टाकत होते तिथं समजा काय व्हायलं, तिथं समजा तिथं आपलं दहादी झाले की तिथं ते वेगळा कार्यक्रम बाजू करते. पण आता इथे राखासाठी वेगळं आहे. तर आपापले लोक समजा यायले तर नदीजवळ समजा ज्या गंगेजवळ टाकून द्यायचे. तर हे बघा मी राख घेऊन आलेलो. तर हे तिघंजणं टाकायचे तर राख. कसे वाटलं तुम्हाला ब्लॉग? बघा ढालेगावची नदी आपली, आपला पूल आहे मोठा, धरण डॅम खूप छान आहे, बघायसारखं आहे. आणि खरंच जर म्हणलं तर आपल्या भारतामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये ढालेगाव म्हणजे इथं राख टाकायला खूप लांबून लोक आहेत तिथं. आणि खूप छान आहे. आणि इथं सुद्धा सुविधा आहे, सगळ्या गोष्टी छान आहे पैकी. रामभोरी ढालेगाव यावंच लागतं राख टाकायला. तुमचे कोणी जरी वारलं तर ढालेगावलाच यावं लागेल तुम्हाला.